अमरावतीतील प्रतिष्ठित गुजराती एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत यंदा सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मतदानाचा नवा विक्रम घडवला आहे। एकूण 390 मतदारांपैकी तब्बल 327 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय। या निवडणुकीत अध्यक्षपदी निलेश लाठिया तर उपाध्यक्षपदी डॉक्टर नितीन सेठ यांनी विजय मिळवत सोसायटीच्या नेतृत्वाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे। या निवडणुकीचे निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले। अमरावती शहरातील शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे स्थान असलेल्या गुजराती एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते। रविवारी पार पडलेल्या या निवडणुकीत सदस्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। संस्थेच्या एकूण 390 मतदारांपैकी 327 सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावत लोकशाही प्रक्रियेवर विश्वास व्यक्त केलाय। मतदानानंतर लगेच मतमोजणी प्रक्रिया पार पडली आणि सायंकाळपर्यंत निकालही जाहीर करण्यात आले। अध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत निलेश लाठिया यांनी 171 मते मिळवत विजय संपादन केलाय। त्यांचे प्रतिस्पर्धी दिलीप पोपट यांना 143 मते मिळाली, तर तिसरे उमेदवार धीरेंद्र आडतिया यांना केवळ 9 मतांवर समाधान मानावे लागले। उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतही मोठी चुरस पाहायला मिळाली। डॉक्टर नितीन सेठ यांनी 170 मते मिळवत विजय मिळवलाय। त्यांचे प्रतिस्पर्धी ॲडव्होकेट संजय सांघाणी यांना 153 मते मिळाली, तर निवडणुकीत 27 मते अवैध ठरल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे। याशिवाय कार्यकारिणीच्या विविध पदांसाठी ही निवडणूक घेण्यात आली। यात राजेश पटेल, दिनेश सेठिया, भरत भायानी, चेतन लाठिया, तुषार श्राफ, जितू दोशी, मुकेश गगलाणी, किशोर कारिया, निलेश शाह, राजू देसाई, सीमेश श्राफ आणि अमृत पटेल यांची निवड करण्यात आली आहे। नवीन नेतृत्व निवडून आल्यानंतर संस्थेच्या शैक्षणिक आणि विकासात्मक उपक्रमांना अधिक गती मिळेल अशी अपेक्षा सदस्यांकडून व्यक्त केली जात आहे। गुजराती एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत सदस्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत लोकशाहीची ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे। आता नव्या नेतृत्वाकडून संस्थेच्या प्रगतीसाठी कोणते निर्णय घेतले जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।